कुणावरून जागा रिक्त होत्या सोलापूर जिल्ह्यात संधी असं काय? नाही, आता विधानसभेच्या 9 जागा होत आहेत, विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. पण ह्या 9 जागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या अनुषंगानं त्याचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेत असतात. माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आणि आमची कोर कमिटी आहे, त्यासोबत दिल्लीचे वरिष्ठ आहेत, हे सगळे मिळून निर्णय घेत असतात. सोलापूर जिल्ह्याला मिळालं पाहिजे पालकमंत्री म्हणून माझी भावना आहे, परंतु शेवटी निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होतो. त्यांचे जे काही कमिटमेंट्स होत्या पक्षाकडून देण्यात आलेल्या, तुम्ही तसा काही रिपोर्ट देणार आहे का? कारण नाही, मला माहिती नाही कुणी कुणाला कमिटमेंट दिले होता याची कल्पना मला नाही. पण मी सांगितलं की पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातला आमदार विधान परिषदेवर जावा अशी माझी मनापासूनची भावना असेल. तो कोण असावा या संदर्भातला विषय नाही, परंतु जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही माझी भावना असेल. पण निर्णय घ्यायचा अधिकार मला नाही, तो कोर कमिटीला आहे, तो दिल्लीमध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. ते निर्णय घेतील आणि त्या पातळीवर त्याचे निर्णय होतील. आषाढीला आता लवकर सुरुवात झालेली आहे, तयारीची बैठक पहिली झालेली आहे. काही यंदा वेगळा अजून काय डोक्यात आहे का आषाढी? नाही, आपण बघितलं पाठीमागच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं प्रशासनानं आम्ही सगळ्यांनी मिळून खूप चांगली वारी करण्याचा प्रयत्न केला. पाठीमागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं, वेळही कमी होता, त्यामुळं काही गोष्टी करत असताना अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु त्यातून आम्ही सर्वोत्तम वारी करायचा प्रयत्न केला आणि त्यात यश आलं. लोकांनी कौतुक करणं वेगळा, वारकऱ्यांनी पाठीमागच्या वर्षी वारीचं कौतुक केलं, ते आम्ही केलेल्या कामाचं फलित होतं असं आम्ही समजतो. यावर्षी आम्ही वारीचं आणखीन चांगलं कसं नियोजन करता येईल या संदर्भातलं नियोजन करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या टप्प्याची एक बैठक आमची झालेली पण आहे, पण एक व्यापक बैठक येणाऱ्या मे महिन्यामध्ये आम्ही करू आणि त्या अनुषंगानं पाठीमागच्या वर्षीच्या गडबडी झाल्या होत्या, टेंडर करणं बाकी सगळ्या गोष्टी, त्या यावर्षी आम्ही लवकर चालू करू आणि तयारी लवकर चालू केल्यावर अपेक्षित असणारी सगळी तयारी होईल आणि या वर्षीची वारी पाठीमागच्या वर्षीपेक्षाही सुंदर करण्याचा, वारकऱ्यांना आणखीन सुविधा देण्याचा, भक्तांना आणखीन सुविधा देण्याचा, पंढरपूर शहरातला नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा पद्धतीनं जे शक्य आहे ते सगळं करायचा आम्ही प्रयत्न करू. पंढरपूरच्या बुद्ध विहारासाठीच आमदार खासदारांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आठवले साहेबांनी 50 कोटी दिलेले आहेत, तुमच्या भाजप आमदार कडे 20 लाख रुपये दिलेले आहेत. मात्र नगरपालिका गेले 10 वर्ष झाली त्या समितीला जागा उपलब्ध करून दिली नाही. आपण याची दखल घ्यायची त्यांची प्रमुख मागणी. नाही, बिलकुल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना प्रचंड आदर आहे, प्रचंड श्रद्धा आपली सगळ्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर आहे आणि बाबासाहेबांच्या स्मारकाला जागा मिळणं हा त्याला अधिकार आहे. त्या अनुषंगानं नगरपालिकेनं का जागा अजून उपलब्ध झाली नाही याच्या संदर्भातली माहिती मी घेईन, परंतु जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली कारवाई करण्याच्या सूचना आपण नक्की देऊ. वारकरी संप्रदायाबद्दल